हा, हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. आज आपण आपला 16वा अध्याय पाहणार आहोत. आपलं मंगलाचरण आपण आधी म्हणून घेऊया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सादवैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर आपण आज 16वा आपला अध्याय बघणार आहोत. तर आपण प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते. पुन्हा आमच्या इस्कॉन बँगलोरच्या नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते. पुन्हा आमची पूर्ण मराठीची टीम आणि आमच्या ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना प्रणाम करते. अन्वया माताजी त्यांच्याकडून मी गीता शिकले त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही पण न चुकता वेळेत येता तुमच्या चरणी पण प्रणाम. तर आपण माताजी घ्या पुढची स्लाईड. आजचा हा जो अध्याय आहे ना त्याचं नाव आहे दैवासुर संपद विभाग योग. 16वा अध्याय आहे आणि त्याचं नाव दैवासुर संपद विभाग योग म्हणजे दैवी आणि आसुरी गुण सांगितले कृष्णाने. मग आपण कालच्या पुरुषोत्तम अध्याय मध्ये काय बघितलं 15व्या अध्यायात. तर कृष्णाने त्यांच्या आध्यात्मिक जगत आणि हे भौतिक जगत कसं आहे ते सांगितलं. भौतिक जगत हे त्याची प्रतिबिंब आहे आणि एक अश्वत्थ वृक्षाशी त्याची तुलना केलेली आहे. मग ह्या वृक्षावरून आपल्याला बाहेर पडायचं असलं तर आपल्याकडे ज्ञान आणि वैराग्य ही दोन शस्त्र हवी. म्हणजे ह्या भौतिकापासून आपल्याला अलिप्त राहता यायला हवं. मग ते एका योग्य आध्यात्मिक गुरुकडे गेलात तर तुम्हाला ज्ञान चक्षु मिळू शकतात. मग पुन्हा आत्मा जेव्हा ह्या देहातून त्या देहात असं स्थलांतर करतो ना तेव्हा आपण बघितलं की तो फक्त स्वतः जात नाही तर आपलं सूक्ष्म शरीर पण घेऊन जातो. त्यामुळे तुमचे मन बुद्धी आणि अहंकार ह्यामध्ये म्हणजे तुमचे जे विचार असतात ना तसंच तुमचं पुढचं शरीर बनत असतं आणि हे सूक्ष्म शरीर तिकडे पुढे जात असतं. मग कृष्ण पालन पोषण करताय बघा. कुणाचा? आपल्या सगळ्यांचा. पुन्हा च्यूत आणि अच्युत असे दोन वर्ग सांगितले. त्या सगळ्यांचा आपल्या स्थूल म्हणजे भौतिक शरीराचा पण आणि मन बुद्धी अहंकार ह्या सूक्ष्म शरीराचा पण म्हणजे सगळ्याचा पालन पोषण करता कृष्ण आहे, देखभाल करता. आणि वेदांत सूत्रांचा सारांश बघितला की वेदांचे ज्ञाते संकलक आणि ध्येय हे तीनही कृष्ण आहेत. आणि कृष्ण सगळ्यांच्या हृदयामध्ये असतात. ओके.
आणि ते कोण आहेत? सगळीकडे ओळखले जातात पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. ओके. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आता आजचा अध्याय आहे ना, असा तो थोडा सायकोलॉजिकल अभ्यास आहे त्याच्यात. तुम्ही बघा हा, कृष्णाने इथे दैवी आणि आसुरी गुण सांगितलेले आहेत. मग आपल्याला काय आता म्हणजे दैवी गुणांविषयी किंवा भक्तांकडे जे गुण असतात त्याचा आपण आधीपासून ऐकतोच आहे. तर इथे आहे ना, आसुरी गुणांविषयी पण सांगितलंय कृष्णाने. आणि हेही सांगितलंय की तुम्ही दैवी गुणात स्थित असणार तर काय होणार, आणि आसुरी गुणात स्थित असाल तर काय होणार. हा, हे पण कृष्णाने इथे सांगितलेलं आहे. ओके. तर आहे ना, 26 आहेत दैवी गुण आणि आसुरी गुण त्या मानाने कमी आहेत. बघा तुम्ही कुठले कुठले गुण दैवी म्हणून समजले जातात. हा, मग त्याच्यानंतर जे आसुरी गुणांच्या मध्ये असतात, हा, त्यांचा स्वभाव कसा असतो ते सांगितलेलं आहे. आणि तुम्ही राक्षसी क्रियाकलाप आणि ह्या म्हणजे दैवी म्हणजे तुम्ही कुठल्या गुणांमध्ये आहात त्याप्रमाणे पुढचं तुमचं उन्नती होणार की अधोगती हे आपल्या हातात आहे, तेही सांगितलंय. म्हणजे तुम्ही पुढे कुठे जाणार. फक्त हेच सांगून थांबलेले नाहीत की हे दैवी आणि आसुरी. त्याचे पुढे मार्ग कसे तुमचे असणार तेही सांगितलेलं आहे. कुठे जाऊन पोचणार तुम्ही. आणि आहे ना, मग आता आपल्या मनात असा साहजिक विचार येणार ना की दैवी गुणांचा फायदा काय आहे. तर तुम्ही बघा ते गुण आहेत ना, तुम्हाला कृष्णांच्या जवळ घेऊन जायला मदत करतात. अध्यात्माच्या मार्गावर चालायचा आपण विचार करू शकतो. थोडं तरी चालायचा प्रयत्न करू शकतो. हा, ते नसतील तर आपण अध्यात्माचा विचार पण करू शकत नाही. ओके. माताजी घ्या पुढची स्लाइड. वाचू मी माताजी. वाचते हा, थांबा. श्री भगवान हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची, द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण हे दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात. म्हणजे हे कृष्णांचं काय म्हणणं आहे की हे जे गुण आहेत ना, हे दैवी स्वभावाच्या व्यक्तींमध्ये आढळतात. म्हणजे तुम्हाला असं हे एक तर क्लिअर आहे की हे गुण सर्वच्या सर्व ज्यांच्यामध्ये असतील ना, हा, त्यांना म्हणायचं की ही व्यक्तिमत्व दैवी गुणांचं आहे, हे दैवी व्यक्तिमत्व आहे. ऍट अ टाइम सगळे गुण असले तर. पण आपण निदान थोडे तरी आपल्यामध्ये आणायचे हे प्रयत्न करायला हवे. हा, आणि हे सगळ्यांविषयी आपण नाही सांगू शकत. तुम्ही ना नक्की हा जो अध्याय आहे छोटासा आहे, तुम्ही वाचा. ह्याच्यावर बोलायचं तर खूप खूप बोलण्यासारखं आहे. हा, म्हणजे त्यांचे खूप गहिरे गहिरे असे अर्थ आहेत. हा, आता इथे निर्भयपणा आहे बघा. तर हा जो निर्भयपणा आहे ना, हा प्रामुख्याने ह्यांच्यामध्ये आढळतो. कोणामध्ये? संन्यास आश्रमामधल्या लोकांमध्ये. हे म्हणजे ठळकपणे असायला हवा निर्भयपणा. म्हणजे त्यांनी असा विचार करून नाही चालणार की आता माझं म्हणजे मी संन्यासाने की मी आजारी पडलो तर काय होईल, किंवा माझं पोट कसं भरेल, मागे माझ्या आई वडिलांची म्हणजे माझ्या कुटुंबियांची कोण काळजी घेत असेल. जो संन्यासाश्रम स्वीकारतो त्याचा पूर्ण आणि पूर्ण कृष्णांवर विश्वास असायला हवा की कृष्ण हे सगळं म्हणजे मी एकटा नाहीये. हा, आणि त्याच्यात हा निर्भयपणा असतो त्यामुळे
की मी एकटा नाही, मी कुठेही असेल तरी कृष्ण माझ्या बरोबर आहेत आणि कृष्ण त्यांना जे योग्य वाटतील ते करणार. असा त्यांच्यावर ठाम कृष्णावर त्यांचा विश्वास असतो. आणि संन्यासी हे एकटे राहतात, पुन्हा ते वनांमधून वगैरे जात असतात. त्यामुळे त्यांच्याकडे निर्भयपणा हा हवा, ज्यांना हा आश्रम स्वीकारायचा आहे. हा पुन्हा सत्वशुद्धी, त्याच्यानंतर आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, हे सगळे प्रामुख्याने तुम्हाला संन्यासाश्रमातल्या लोकांमध्ये दिसणारे गुण आहेत. म्हणजे ना ते जेव्हा ह्याला जातात, कोणाच्या तरी अम, ह्याच्या म्हणजे कोणाच्या गृही दारात काही मागायला वगैरे भिक्षा असे गेले, तर त्यांनी नुसती भिक्षा घ्यायची नसते, तर त्याच्या बदल्यात त्यांनी त्यांना ज्ञान द्यायचं असतं. आणि तुम्ही पण लक्षात ठेवा, जर का आपल्याकडे कोण काही मागायला आलं भिक्षा, तर गृहस्थांचं आता सांगतेच ते पुढे कर्तव्य आहे आणि ते त्याच्या बदल्यात आपल्याला ज्ञान देत असतात. हा पुन्हा अ, आता हे जे ब्रह्मचारी आश्रम आहे त्यांनी पण आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनाचंच म्हणजे त्यांचं वयच ते असतं की तुम्ही ज्ञानाच्या मार्गावर ज्ञान जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. गृहस्थांनी पण जे गृहस्थांसाठी सांगितले ती कर्तव्य करून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न हा करायलाच हवा. ओके. त्याच्यानंतर बघा काय आहे, दान. हे दान आहे ना, हे दान हे आपल्याला साधारण गृहस्थ आश्रमासाठी सांगितलेलं आहे दान. कारण अम, ब्रह्मचारी, अ, वानप्रस्थ आणि संन्यास हे तिन्ही आश्रम गृहस्थांच्या दानावर अवलंबून असतात. तर आहे ना, गृहस्थांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी दान करायला हवं, तरच त्यांची संपत्ती शुद्ध होत असते. आणि तुम्हाला एक सांगते की तुम्ही दिल्यामुळे, तुमचं हे जे दान असतं ना आपण देतो, त्यामुळे आपल्यामध्ये शुची येत असते, नम्रता येत असते. नाही तर कसं आहे, हा जो आपल्या गृहस्थाश्रमांकडे जर का पैसा साठला, प्रमाणाबाहेर राहिला, तर पैसा, अति पैसा, हा प्रमाणाबाहेर पैसा विना कष्टाचा आपल्यामध्ये हे वाढवतो, अहंकार वाढवतो आणि तो एक लायसन्स देतो आपल्याला की तुम्ही काही करू शकता. हा असं. त्यामुळे आपला भ्रम वाढवत असतो. हा तुम्ही जर का दानवद करत नसाल तर कसं म्हणजे बघा, तुम्ही आजूबाजूला खूप पैसा असणारे त्याचा उपयोग कशाला करतात? पहिलं, वेगवेगळी व्यसनं करायला. ते दारू पितील, ड्रग्ज घेतील. हा त्याच्यानंतर सतत दुसऱ्याचा अपमान करतील आणि वेगवेगळे मार्ग नाही नाही ते शोधतील मस्ती करण्यासाठी. हा तर त्यामुळे गृहस्थांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी दान करायला हवं. ओके. आत्मसंयम हे पण गृहस्थांसाठी प्रामुख्याने आहे. की आता सांगितलं तसं तुमच्याकडे जो पैसा वगैरे असतो त्याचा उपयोग हा तुम्ही योग्य करायला हवं, बुद्धीचा वापर करून. हा म्हणजे अनियंत्रित इंद्रिय तृप्तीसाठी नाही करायचं, त्याच्यासाठी नाही मिळालेलं ते. आत्मसंयम हवा आपल्यामध्ये. हा यज्ञ कर्म हे आता सगळ्यांनी ज्याच्या तुम्ही कुठल्याही आश्रमात असा, पण यज्ञ कर्म कुणालाच चुकलेलं नाही. आणि कलियुगाचा काय आहे, हरिनाम जप. हा आणि यज्ञ म्हणजे काय, ते कोणतेही कर्म जे तुम्ही विष्णूंच्या संतुष्टी प्रित्यर्थ करता, तर अवश्य आपण प्रयत्न करायला हवं. वेदाध्ययन, साधेपणा. साधेपणा हा आपण जीवनाची सिम्प्लिसिटी हळूहळू विसरतोय. साधेपणा हा असायला हवा आपल्यामध्ये. म्हणजे जीवनाचा साधेपणा आपण आपल्या जीवनात यायला हवा. तुम्ही मुलांना शिकवायला पाहिजे. इथे बघा, साधेपणा म्हणजे असं नाहीये की तुम्ही काय पण कपडे घालून राहा, तुम्ही असं विचित्र राहा आणि दरिद्र राहा, असं नाहीये. तर तुम्ही मुख्य म्हणजे तुमच्या गरजा ओळखा आणि गरजेपुरतं वस्तूंचा संग्रह करा. स्वतःचा आनंद वस्तूंशी जोडू नका. हा जीवनात साधेपणा, सरळपणा हवा आपल्या. म्हणजे आपण जेवढ्या जेवढ्या वेगवेगळ्या वस्तूंचा साठा विनाकारण करत जाऊ, शेवटी ते कुठल्या तरी कारखान्यांमध्ये निर्माण होतंय. त्याच्यासाठी आपण पृथ्वीचं आणि शोषण करतोय, पाणी, खनिज
आणि त्यामुळे तुमच्या गरजेपुरता संग्रह करायला शिका तुम्ही. हा, अहिंसेबद्दल आपण सांगितलेलं आहे बरेचदा. आणि मुख्य म्हणजे तीन, की तुम्ही स्वतःच्या आत्म्याच्या पण आणि कुणाच्याच प्रगतीमध्ये अडथळा बनू नका. हा, आध्यात्मिक उन्नतीला स्वतःच्या पण आणि दुसऱ्यांच्या पण आध्यात्मिक उन्नतीसाठी मदत करणे ही अहिंसा आहे. ओके. सत्यव्रत हवं आपण. सत्याची ताकद वेगळी असते. सत्य हे स्वयंप्रकाशित असतं. तर तुमच्यामध्ये सत्यता हवी. हा, त्यामुळे तुम्ही तेजस्वी बनत असता. क्रोधापासून मुक्तता हवी आपल्यामध्ये. अं असं पुन्हा दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव. आता सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, तर इथे तुम्ही लक्षात ठेवा की फक्त मनुष्यांप्रतीच नाही, तर इथले जे ते सांगितले नाही का प्रार्थनेत, प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. हा, तर आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की ही पृथ्वी फक्त आपल्या एकट्यासाठी बनलेली नाहीये. आता मनुष्य कसे वागतायत, की ही पृथ्वी म्हणजे फक्त मनुष्यांसाठी बनली आहे. किती आपण, पृथ्वी आपली माता आहे, किती शोषण करतोय बघा आपण तिचं. तसं नाहीये. तिथे जे पाणी आहे, खाणं पिणं आहे, हे सगळ्यांसाठी बनलेलं आहे. हा, तर म्हणजे ही जे प्राणी पशु पक्षी आहेत, हे पण कृष्णांचेच आहेत. त्यांच्यावर पण त्यांचं तितकंच प्रेम आहे. हा, त्यामुळे आपल्याला ना सर्वांविषयी करुणा वाटायला हवी. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही कुणाचं चांगलं नाही करू शकत आहात, तर ऍटलिस्ट वाईट तरी करू नका ना. हं? लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलता, पुन्हा दृढ निश्चय. हा, दृढ निश्चय आहे ना, तुम्ही दृढ असायला हवं तुमच्या भक्तीच्या मार्गावर चालण्यामध्ये. हा, म्हणजे आता जर का सिनेमाला जायचं दृढ निश्चय केला, तर आपण किती काय काय त्याच्यासाठी आधी कामं आठवडाभर थोडीशी आवरू, की ते 3-4 तास रिकामे राहतील, किंवा पुढे करू, म्हणजे सगळं करू. पण तेच मी 2 माळा जप, नाही तर मी ठरवायला हवं असतं की मी 4 माळा जप करेन. हा, मग थोडासा वेळ मिळतोय एखाद्या दिवशी अजून रिकामा, तर तेव्हा आपण परत उठून ठरवायला पाहिजे की हा, आता परत एक 4 माळांचा राऊंड करते, मी एखाद दुसरी माळ करते. तर आपल्यामध्ये दृढ निश्चय हवा. हं? उत्साह हवा. क्षमाशील हवं आपण. इथे शुची बघा, शुची म्हणजे काय, स्वच्छता. ती स्वच्छता म्हणजे शरीराची, मनाची आणि व्यवहाराची, अशी तीनही हवी आपल्यामध्ये. हा, ओके. ही नम्रता, द्वेष आणि सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, ह्याला नम्रता म्हणतात बघा. हा, तर हे असे विविध दैवी गुण आहेत, आणि हे कुणामध्ये आढळतात, त्याला दैवी स्वभावाचा मनुष्य म्हणतात. आणि ह्याचा असण्याचा मुख्य हेतू म्हणजे हे गुण तुमच्यामध्ये आल्याशिवाय तुम्ही कृष्णांकडे जाऊ शकत नाही. जाणं तर लांब, आपण त्यांचा विचार पण नाही करू शकत. हा, ओके. माताची घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीतले जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्णा. आता हे जे आसुरी प्रकृतीतले लोक असतात ना, त्यांच्यामध्ये दंभ असतो. दंभ म्हणजे काय, तर साधारण ना, प्रत्येकाला बघा ना इथे दुसऱ्याच्या तोंडून स्वतःची स्तुती ऐकायची असते, त्याला दंभ म्हणतात. म्हणजे समोरच्याने माझ्याविषयी चांगलंच बोललं पाहिजे. जरा सुद्धा ते स्वतःच्या विरुद्ध ऐकू शकत नाहीत. दुसऱ्याकडून सतत त्यांना मान सन्मानाची अपेक्षा असते. ह्याला म्हणायचं दंभ. आणि समजा समोरच्यानी ह्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं, ते दिलं काहीतरी, हा खायला देतोय, जेवण देतोय म्हणून, तर हा जो दंभात असतो ना, त्याला अभिमान होतो. तो कुठे जातो, अभिमानामध्ये जाऊन पोचतो. तर त्यामुळे, आणि ही तुम्ही अशा दांभिक लोकांबरोबर कधी कुठे गेलात, एकत्र बसला वगैरे असाल, तर ते दुसऱ्याचं ऐकून घ्यायच्या मूड मध्ये नसतात. ते बोलतील, ते पण काय बोलणार, स्वतःच्या मोठेपणा सांगण्याचीच त्यांची बडबड सुरू असते. दुसऱ्यांचं काय ऐकून घेण्याची क्षमता नसते, म्हणजे ते ऐकूच नाही शकत दुसऱ्यांविषयी. हा, तर ह्याला आहे, त्यामुळे हे दंभ, उर्मटपणा, अभिमान, अज्ञान,
हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हा, मग त्यांच्या डोक्यावर शिंग नसतात, तर हे गुण असतात. त्यांना म्हणायचं हे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत. ओके. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा. दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणासह जन्मलेला आहेस. हरे कृष्णा. आता ना इथे अर्जुनाच्या चेहऱ्यावर प्रश्न असेल कदाचित, मी कुठल्या गुणात जन्मलाय? तर कृष्ण आधीच सांगतायत की तू चिंता करू नकोस, तू दैवी गुणांसह जन्मलेला आहे. हा, मग हे गुण आपल्याला काय करतात, काय सांगतायत कृष्ण? तर दैवी गुण हे मोक्षदायक असतात. तुम्हाला कृष्ण भावनेच्या, कृष्ण प्राप्तीच्या मार्गावर चालायला मदत करतात. हा, आसुरी गुण हे बंधनकारक असतात. तुम्ही इथंच ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून पडता. आणि तुमच्या लक्षात आहे ना, ते चार लोक जे कधीही कृष्णांकडे जात नाही, आणि ते चार लोक जे कृष्णांकडे जातात. मग तुम्हाला कोणाला आठवतंय का, कोण जाऊ शकतं आणि कोण जात नाही? हं? सांगा. थोडं एखाद दुसरं असं सांगा, मी पूर्ण करते. काही अं, हे हे अदैवी गुण जे आसुरी हे आसुरी गुणाचे असतात ते. आणि हम्म. दैवी गुण अं, जन्म मृत्यू जरा व्याधी. नाही, ती आपली ना मनुष्य शरीराची हे आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी, दुःख, खरी दुःख, प्राथमिक दुःख आहेत ती खरी. हा, हा प्रायमरी हा मिजरी. और हा बघा, जाऊ कोण शकत हा नाही, म्हणजे जे जात नाहीत ते कोण असतात? जे मूर्ख असतात. म्हणजे त्याला गाढवाचं उदाहरण दिलेलं आहे, की त्यांनी ठरवलेलंच असतं की इथे माझं मीच सगळं करायला हवं, आणि नुसते राबत असतात, दुसरं काही ते आयुष्यात करू नाही शकत. म्हणजे गाढव कसं, मालक त्याला खूप कमी खायला घालतं, राबवून पण खूप घेतं, तरी पण त्या मालकासाठी राबतच असतं, राबत तसं. हा, त्या म्हणजे जे मूर्ख असतात, ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं असतं, जे नास्तिक असतात, आणि जे आसुरी प्रवृत्तीचे असतात, असे ही चार लोक कधीही कृष्णांकडे जात नाहीत. आणि जाऊ कोण शकतात? तर आर्त, म्हणजे जे काहीतरी दुःखात आहेत. मग आता आपण देवांच्या उपासनेबद्दल बघितलेलं आहे. मग काहीतरी हे बघा, शेवटी भौतिक जीवन आहे, दुःख ही येतच असतात, हा भवसागर आहे. मग अशा वेळेस ना, आर्त म्हणजे दुःखी, तर तुम्ही काहीतरी दुःख आहे तर बाकीच्या कोणाकडे जाण्यापेक्षा कृष्णांकडे जाणं हे कधीही श्रेयस्कर आहे. त्यामुळे जी दुःखात आहेत ती, जसे ध्रुव महाराज होते, द्रौपदी होती, गजेंद्र होता, ते. हम्म. मग त्याच्यानंतर अर्थार्थी, हा, ध्रुव महाराजांना पैसे हवे होते, हा, ते. मग अर्थार्थी, धन हवंय. जिज्ञासू आणि ज्ञानी, हे चार लोक कृष्णांकडे जात असतात. हा, तर जे म्हणजे तुमच्यामध्ये दैवी गुण असतील तरच तुम्ही कृष्णांकडे जायचा विचार करू शकता. आसुरी प्रवृत्तीचे हे जे लोक आहेत, हे बिलकुल कृष्णांचा विचार करू शकत नाही, ते जाऊ नाही शकणार त्या मार्गावर. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. हरे कृष्णा. आता ना, कृष्ण दैवी गुणांविषयी आपण बरेचदा ह्याच्या आधी पण ऐकलेलं आहे, की भक्तांमधील प्रिय गुण कुठले वगैरे असं नेहमी ऐकलेलं आहे, 12व्या अध्यायात बघितलंय. तर आहे ना, आता कृष्ण काय सांगतायत, ह्या जगतामध्ये दोनच प्रकारचे लोक असणार आहेत, एक दैवी गुणांचे आणि एक आसुरी गुणांचे. तर आहे ना, मी तुला दैवी म्हणजे दैवी गुणांचं सांगितलंय. आता जरा आसुरी गुणांचं विवरण ऐकूया आपण. हा, ते पण माहित पाहिजे ना, की काय नाही करायचंय. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिभूर्तपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. हरे कृष्णा. एक मिनिट माताजी, मागची स्लाइड घ्या. तुम्ही त्या स्लाइडचं ते चित्र बघा, हा, की
जे दैवी गुणात स्थित आहेत ना, ते एवढं तरी करतायत की ते कृष्णांकडे बघू तरी शकतायत ऍटलिस्ट. एवढं तरी बाकी आत्म्याच्या आनंदासाठी काहीतरी करणं वगैरे लांब. पण इकडे जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत ना, जे हुकुमशहा टाईप असतात किंवा म्हणजे वैज्ञानिक असतात हा, पण विचित्र संशोधनांमध्ये गुंतलेले असतात वगैरे, ते लोक बघा ते बघतही नाहीयेत कृष्णांकडे. तर असे असतात हे. हा घ्या माताजी, आता आपण अजून बघूया की आसुरी प्रवृत्तीचा माणूस म्हणजे त्या ह्याच्या खाली असलो की कसे वागतो ते बघा. मुख्य म्हणजे गोंधळलेले असतात. त्यांना ना काय बरोबर आणि काय चूक ह्याचीच हे नसते, क्लॅरिटी म्हणतात ना तीच नसते. आता जेव्हा तुमच्यामध्ये जीवनाचं मी म्हंटल की सिम्प्लिसिटी हवी, तेव्हा आपल्याला माहित असतं की मी हे ठामपणे माझं जीवन म्हणून स्वीकारलेलं आहे. मला नाही करायचा जास्त वस्तूंचा संग्रह. माझ्या गरजा नीट झाल्या, माझा अभ्यास नीट झाला. हा, तुमच्यासाठी जे जे म्हणून तुमचे जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे ते घ्या, तुम्हाला कोणी अडवलेलं नाही. पण वस्तूंच्याच मागे धावण्यात आम्हाला नाही घालवायचंय आयुष्य. तसे नसतात. ह्याला म्हणायची तुमच्यामध्ये तुम्ही गोंधळलेले नसणार, तुम्ही क्लॅरिटी असते आपल्याकडे. आणि जेव्हा ती नसेल तेव्हा वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊ शकतो ना आपण, कुणी अडवलेलं नाही आपल्याला योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यायला. पण हे तसे नाहीत. हे काय करावं आणि काही नाही, काय काय नाही करायचंय ह्याची त्यांना हेच नसते, जाणीवच नसते. हा, आणि त्यामुळे आहे ना त्यांच्यामध्ये व्यसन. आता ते बघा, मी तुम्हाला मगाशी पण म्हंटल, गृहस्थाश्रमामध्ये खूप पैसा हे एक प्रकारचं लायसन्स आहे सगळे वाईट कामं करायचं. हा, तुम्ही न्यूजपेपर मध्ये वगैरे वाचता नाही गाडीने एखाद्याला ठोकरलंय तर थांबून मदत करावी एवढी पण माणुसकी राहिली नाही आता. हा, मग त्यामुळे ना अशा लोकांमध्ये शुचिरभूतपणा, सदाचार, सत्य आढळत नाही. हा, फक्त इंद्रियांची तृप्ती आणि मगाशी ते सांगितलं ते दंभ, अहंकार, उर्मटपणा असं सगळं असतं. ओके. हा हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळेच हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. हरे कृष्णा. तर ह्यांनी हे बघा, हे सगळं ठरवलेलं आहे की हे जगत असत्य आहे, निराधार आहे. खूप भेटणार तुम्हाला असे सांगणारे. हे जगत की नाही असत्य नाही. हातबीत लावू शकतो ना आपण इथल्या वस्तूंना. हे कसं आहे, सतत बदलत आहे. इथं परिस्थिती नेहमी बदलत असणार आहे. हे जग आहे, नाहीये असं नाही, आपण दुसऱ्या अध्यायात बघितलेलं आहे. पण हे सतत बदलत आहे. परिस्थिती ही उन्हाळा आणि हिवाळा ह्या ऋतूंप्रमाणे बदलती असणार आहे. ते असत्य नाही, ते आहे प्रत्यक्षात. आणि ते आपण काय बघितलं, काल पण बघितलं ना की कृष्ण फक्त पृथ्वी नाही सर्व ग्रह लोकांवर म्हणजे प्रवेश करून त्यांना आधार देतात. नाहीतर एक डोक्यात मी म्हंटल नाही का, आंबा जरी पडला तरी केवढं दुखणार आपल्याला. हा, पण हे लोक तसं नाही मानत. ते काय म्हणतात की हे जग असत्य आहे आणि कोणाचा आधार वगैरे नाही, ते निराधार आहे. परमेश्वर नावाचा कोणही याचे काही नियंत्रण वगैरे करीत नाही. आणि फक्त मैथुनी सृष्टी आहे ही, आणि मैथुनाच्या इच्छेमुळे ह्या जगाची निर्मिती होते. आणि कामना पुरवणं हेच काम, हाच ह्या ह्याचा कारण आहे. बाकी दुसरं कुठलंही हे जगाचं ह्या निर्मितीचं कारण नाहीये. असे हे पूर्ण नास्तिकवादी लोक असतात. आणि इतक्या ह्याने म्हणजे काय म्हणू मी, प्रचार प्रसार करत असतात एवढं पुढं पुढं होऊन की त्यांचे फॉलोअर्स पण त्यांना खूप असतात. हा, आणि म्हणजे स्वतः तर एकतर विनाशाकडे वेगाने निघालेले असतात आणि बिचाऱ्या बाकीच्यांना आणि घेऊन जात असतात. त्यामुळे प्रत्येकाला समान अशी बुद्धी दिलेली आहे कृष्णाने. जरा तरी आपण विचार करायला हवा की हे काय सांगतायत, हे खरं आहे की नाही. कुणालाही आंधळेपणाने आपण फॉलो नको करूया, कारण ह्या सगळ्या मार्गांचा शेवट कुठे होतो ते बघूया आपण. हा हा घ्या माताजी, म्हणजे हे नास्तिकवादी लोक असतात. हरे कृष्ण. अशा निष्कर्षांचे
अनुगमन करीत स्वतःच नाश ओढून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. हरे कृष्णा. हा, म्हणजे हे की नाही असे निष्कर्ष काढून ना त्याच्या मागे पळत असतात. हे वेगाने कुठे पळत असतात? स्वतःच्या विनाशाकडेच पळत असतात ते. म्हणजे आता तुम्ही एखादा शास्त्रज्ञ असेल जो विचित्र संशोधनांमध्ये गुंतलेला आहे बघा. यांची संशोधन कधी कधी म्हणजे इतकी व्हायला पृथ्वीला आणि धोक्यात आणतात. म्हणजे विनाशकारी हे तयार करतात बघा, हे अणुबॉम्ब आणि एकदम जास्त मारक क्षमता असलेले आणि जास्त क्षमतेचे बॉम्ब वगैरे तयार करतात. मग प्रभुपाद स्वामींचं तर स्पष्ट म्हणणं आहे की शेवटी ह्या सगळ्याचा म्हणजे प्रलयामध्ये विनाश तर होणारच आहे. मग ही असली वेपन्स बनवून तुम्ही आणि तो विनाश का जवळ आणताय? मनुष्य मनुष्यांचा म्हणा किंवा समाजाचा तुम्ही कुठली मदत करताय? असलं संशोधन करून, असले स्फोट घडवून काय मदत करताय? हा, आणि ह्या लोकांनी एका देशाने तसले वेपन्स बनवले की दुसऱ्यांना इनसिक्युरिटी वाटते, दुसरे पण ते बनवतात, म्हणजे ह्यांच्यामुळे बाकीचे पण विनाकारांच्या रेसमध्ये ओढले जात आहेत. पण मुळात हे असे जे असतात लोक, हे असे बनवून तुम्ही काय करताय मनुष्यांच्या हितासाठी, ज्यासाठी आपल्याला जन्म मिळत असतो? काय बरं साधतोय आपण यातून? विनाशाकडे आणि वेगाने घेऊन निघालेलो आहे. आणि हे आसुरी प्रवृत्तीचे लोक अशा जगाचा विनाश करण्याकरता अशा अहितकारी आणि उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात बघा ते. हा, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं ना की वेगाने स्वतःच्या विनाशाकडे निघालेले आहेत हे नास्तिकवादी लोक. हा, हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. श्री कृष्णा. 16.10. कधी तृप्त न होणाऱ्या आपल्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये दुंबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव असुचिभूत कर्म करण्यास स्वतंत्र झालेले असतात. 16.11 आणि 12. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंताने ग्रासलेले असते. शेकडो हजारो पाशांनी बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर आहे ना हे यांचं कामच असतं की कधीही तृप्त न होणाऱ्या कामना असतात त्यांच्या. हा, त्या पूर्ण करण्याकरता धावणे एवढं एकच असतं. मग त्याच्यासाठी पैसा कुठल्याही मार्गाने मिळवायचा, दुसऱ्यांवर अन्याय करायचे. आणि मी तुम्हाला म्हंटल ना, स्वतःच म्हणजे दुसऱ्यांच्या वाटणीचं पण स्वतःच घ्यायचं. एकच जण श्रीमंत होणार आणि मीच सगळं आहे म्हणजे, आणि मीच सगळ्याचा उपभोग घेणार. तो जो आपण मगाशी बघितलं ना, अहंकार, दंभ असतो. दंभामुळे तो अहंकार वाढत जातो अजून अजून. हा, आणि त्यामुळे सतत अशुचिरभूत कर्मांमध्येच ही ग्रस्त झालेले असतात. तेवढंच करणं त्यांचं ध्येय असतं. ओके. मग आहे ना हे तुम्हाला ना असं वाटणार की एखादी बॉलिवूड फिल्मची स्टोरी असल्यासारखी आहे बघा. हे जे गुण सांगितलेत आहे की नाही एखादी फिल्मची स्टोरी असल्यासारखं. हा, तर तर तसंच आहे, सेम कृष्णाने सांगितली आहे. बाकी ह्यातच थोडस काहीतरी चेंज करून आपले मूवीज बनत असतात. हे मूळ हीच ती वृत्ती आहे बघा. आणि प्रभुपाद स्वामींनी काय सांगितलं माहितीये, किंवा शास्त्र काय सांगतात, ह्या आसुरी वृत्तीचा मूळ काय आहे माहितीये? ह्या 4 गोष्टी ज्या आपल्याला प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे की स्वतः तुम्ही ह्यापासून दूर राहा. काय तर तुम्ही शाकाहारी आहार घ्या. मी काय सांग तुम्हाला आठवतं का, जेव्हा तुम्ही शाकाहार करता, मांसाहार करता सॉरी, तेव्हा तुमच्यामधला काय निघून जाते? करुणा निघून जाते आपल्यामध्ये. सदाचार. करुणा सदाचार. करुणा हा, करुणा निघून जाते. हा, मग त्याच्यानंतर आहे ना, जेव्हा तुम्ही व्यसन करता, आधी एकतर भ्रमात आहोत आपण, कोण आहोत हे जाणत नाही. व्यसनं वेगवेगळी करताना तेव्हा हा भ्रम अजून अजून वाढत जातो. त्यामुळे व्यसनं करू नका. इवन तुम्हाला सांगते, चहा कॉफी वगैरे सुद्धा आपण नाही घ्यायला पाहिजे. कारण चहा कॉफी वगैरे सुद्धा ना
तुमच्या ज्या मेंदूच्या सूक्ष्म पेशी असतात त्याच्यावर परिणाम करत असतात, ज्या आध्यात्मिक उन्नतीसाठी खूप गरजेच्या असतात. त्यामुळे त्याच्यापासून पण आपण लांब राहायला पाहिजे. भारतात कधी चहा कॉफी पीत नव्हते पूर्वी. दूध आहे पिण्यासारखं, नारळाचं पाणी कापायचं, प्यायला खूप काय काय सुंदर पेय आहेत, ती पिऊ शकतो आपण. त्याच्यानंतर म्हणजे ना, हे जे शास्त्र आहे खूप खोलांमध्ये जाऊन शास्त्रांनी मनुष्य जीवनाविषयीच चांगलं सांगितलेलं आहे. हा, आपण फक्त ते तुम्ही आध्यात्मिक ज्ञानाचं अनुशीलन म्हणजे तुमच्याकडे ती इच्छा हवी थोडस जाणून घ्यायची, त्याच्यावर चालण्याची. कुठल्याही प्रकारचा जुगार करू नका. मी सांगितलं म्हणते ना, हे आता तरुण मुलं त्या ऑनलाईन सुद्धा असतात ना, ते पैसे मिळतात त्या गेम मध्ये, किती बिचारे त्यांच्या विळख्यात अडकतायत. ज्या वयात तुम्ही काहीतरी करायचंय, तुमची करिअर बिल्डअप करायची आहे, त्याचमुळे तुम्ही समाजासाठी देशासाठी काहीतरी करू शकता, त्या वयात ह्या ऑनलाईन गेम मध्ये वगैरे अडकून पडलाय. ते सुद्धा म्हणजे जुगार कुठल्याच प्रकारचा नको काही. जुगार तुमच्यामधली ना सत्यता हे करतं, कारण जुगार खेळताना तुम्हाला धूर्तपणा लागतो, मग तुमच्यातला सरळपणा सत्यता निघून जाते. हा, आणि हेच बघा, हे सगळे दैवी गुण आहेत, हेच जर का तुमच्यामधून जात आहेत तर मी तुम्ही तुम्ही कृष्णांच्या म्हणजे त्यांचा विचार सुद्धा नाही करू शकणार मग तुम्ही. मग त्याच्यानंतर अनैतिक शारीरिक संबंध कुणीच ठेवू नका, स्त्री नाही पुरुष नाही. जर का विचार करा मी गृहस्थाश्रम स्वीकारणार आहे, तर तुमच्या वैवाहिक जो जोडीदार आहे त्याच्याबरोबर प्रामाणिक राहा, ह्याच्यामुळे तुमची शुची निघून जाते. हा, ओके. तर हे जे आहेत ना, हे 4 पापांचे मूळ ओझे आहेत. म्हणजे इथून साधारण सुरुवात होते सर्व प्रकारच्या गोष्टींना, म्हणून आपण जाणीवपूर्वक स्वतःला ह्या चारांपासून लांब ठेवायला हवं. हा, हा, घ्या माताजी पुढची. नाही तर मग इंद्रिय तृप्तीच्याच मागे बघा ते कसे लागलेले आहेत. हरे आणि कृष्णा. त्यामुळे ना सतत ह्याच्यात असतात की त्यांना काळजी पण असते की माझं हे मोठेपण हा टिकून राहायला पाहिजे, मला कोणी माझ्या बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन नको, इथं माझा एकट्याचाच बिझनेस चालायला पाहिजे. खरं तर दुसरे छोटे छोटे पण असणारच ना, त्या बिझनेस मधली लोक, नाही त्यांना बाजूला करा, ते मला नको. अशी सतत माझं एक पोझिशन टिकेल की नाही ह्याच्या हे असते चिंता, आणि त्यासाठी आणि वाईट मार्ग वापरतच असतात. वाचा माताजी. हरे कृष्णा. 16.13 ते 15. असुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे, मी त्याला मारले आहे. माझे इतर शत्रू मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोगता आहे. मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणी नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि त्याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्णा. हा, म्हणजे ते ज्ञानाच्या नजरेने नाही बघत, ते अज्ञानात असतात पूर्ण. मी करता मी भोगता ह्या त्यांचं खूप जास्त प्रमाणात झालेलं असतं बघा. मीच्या पलीकडे ते कशाचाही विचार करू शकत नाहीत आणि कुठल्याही थराला जातात स्वतःसाठी. म्हणजे रावण, हा, रावण होता. आता रावणाने सीता मातेला बघितलं होतं का? बघितलं नव्हतं. फक्त शूर्पणखेने वर्णन काय केलं, हा उठला, हा, आणि ती मला हवीच म्हणून उठून त्यांचं हे करायला गेला, अपहरण. आणि पत्नीने सांगितलं, आणि पण किती किती जणांनी, विभीषणाने सांगितलं की हा तुम्हाला अधोगतीकडे नेणारा मार्ग आहे, तुम्ही जगन्माता आहेत त्या त्यांना हे करता. काही काही ऐकलं नाही. आधी श्रवण तर किती फरक पाडतं बघा. त्यामुळे आपण आहे ना, आपली इंद्रिय चांगल्यामध्ये घ्या ना जोडून, मग आपण पण कुठून कुठे पोहोचू. रावणाने चुकीच्या पद्धतीने ते श्रवण केलं, तर आपण जरा आध्यात्मिक गुरूंकडून श्रवण करायला हवं. आणि चांगल्या ग्रंथांचं म्हणजे रामायण, महाभारत, गीता, भागवतम असं श्रवण करा तुम्ही, मग आपल्यात पण नक्की फरक पडणार. हा, ते रावणाचं बघितलं की श्रवण करून काय करून बसला तो. त्याच्यानंतर इथे हिरण्यकश्यपू त्याचं म्हणणं काय होतं की हे म्हणजे भक्त प्रल्हाद प्रल्हाद महाराज मानत नव्हते.
की त्याला वाटायचं मीच ह्या सृष्टीचा परमेश्वर आहे, विष्णू कोणही नाही, परमेश्वर मी आहे. आणि हे मानावं हे मेन त्याचा प्रॉब्लेम होता. कुणी? प्रल्हाद महाराजांनी. पण प्रल्हाद मानत नव्हते ना, ते होते शुद्ध भक्त. आणि तोच मेन भांडणाचा मुद्दा होता. आणि शेवटी पण तो विचारतो ना, कुठं आहे सांग तुझा विष्णू? ते सांगतात अत्र तत्र सर्वत्र आहेत. हा. तर अशी ही अज्ञानात स्थित असतात. मग इकडे तुम्हाला म्हटलं नव्हतं का, देवकी आणि वसुदेवांचं लग्न झाल्यावर हा रावण देवकीचा रथ हाकत असतो आणि तिला सासरी सोडायला चालले. रावण नाही, हा सॉरी, कंस. तिला सासरी सोडायला निघालेला असतो. एवढ्यात ती आकाशवाणी होते. आणि अजून मुलं झाले वगैरे नसतात, हा, नुसती आकाशवाणी झालेली असते. तोपर्यंत हा तलवार घेऊन मारायला उठतो. म्हणजे ह्या लोकांचा काहीही भरोसा नसतो, हे कसे वागतील काय. ते फक्त स्वार्थ समजतो त्यांना. आणि त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. ओके. आणि ते मुळातच अज्ञानात स्थित असतात. हा, घ्या मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्णा. या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले, मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्णा. हा, मग आता तुम्ही नाही पडत आहात ह्या अशा विचारातून बाहेर, मीच्या पलीकडे काय दिसतच नाहीये. तर मग पुढे ह्यांचं काय होतं? आता भक्तांचं तर सतत कृष्णाने सांगितलंय की माझ्या धामाची प्राप्ती कराल किंवा पुन्हा तुम्हाला ह्या भौतिक जगतात यावं लागणार नाही वगैरे. मग या आसुरी प्रवृत्तीत असणाऱ्यांना काय होणार बरं? तुम्ही ठरवलंच आहे की आपण ह्यातनं बाहेर पडायचंच नाही. तर अनेक प्रकारच्या चिंतानी भ्रांत असतात. सांगितलं ना, मुख्य म्हणजे स्वतःची पोझिशन टिकवायची वगैरे. आता आणि कसे असतात माहितीये, म्हणजे मीपणा असतो, खूप जास्त मीपणा असतो. अं, तर त्यामुळे सतत ते म्हणजे माझं हे टिकायला हवं ना, अशी भीती वाटत असते, कोणतरी येईल मला हरवेल वगैरे. त्यामुळे सतत चिंतेत असतात, मोहजालामध्ये. आजूबाजूचे पण त्यांची खोटी स्तुती करून हरभऱ्याच्या झाडावरच चढवणारे असतात. कोण सत्याचा आरसा दाखवणारा त्यांच्या आजूबाजूला कोण नसतं. मग हे आहेत ना, पुढे इंद्रिय तृप्तीमध्ये अडकून पडतात आणि नरकामध्ये मग पुढे पतन होतं त्यांचं. म्हणजे अंधकारातनं आणि खोल गहिऱ्या अंधकारात जाऊन पडतात, जिथून कृष्णांपासून तुम्ही आणि दूर जाता. हा, घ्या मग त्याची पुढची slide. हरे कृष्णा. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम, क्रोध यांनी मोहित झालेले आसुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असलेल्या परमपुरुष भगवंताचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्णा. हे बघा, हा इथे ह्यांचं शिशुपालाचं उदाहरण दिलेलं आहे बघा. हा असाच, तो पण हाच असा आसुरी स्वभावाचा. सतत कृष्णांची जिथे फक्त हे मिळेल चान्स, तिथे कृष्णांना वाईट साईड बोलायला सुरू करणं. आणि कृष्णाने आत्याला वचन दिलेलं होतं ना, की तो मी त्याचे 100 अपराध माफ करेन. मग हा काय करायचा, तर ऍट अ टाइम 100 पेक्षा कमी शिव्या घालायचा. पण जेव्हा हा युधिष्ठिर महाराजांचा यज्ञ असतो आणि तिथं हे ठरवलं जात असतं की ह्या यज्ञाचं अधिपतीपद कुणाला द्यायचं, तेव्हा सगळी एकमुखाने सांगतात की कृष्णांना द्या. फक्त शिशुपालाला प्रॉब्लेम असतो आणि शिशुपाल अद्वा तद्वा जे बोलायला सुरू करतो. आणि कसं असतं, 4 लोकांमध्ये दुसऱ्याचा अपमान करायला आणि हे येतो ना, उत्साह येतो. त्या उत्साहाच्या भरात 100च्या मर्यादेकडे निघालेलाच असतो तो. मधीच भीम असतो ना, तो तलवार काढून येतो, कारण त्याला ते म्हणजे सहन होत नाही ना कृष्णांचा अपमान. पण कृष्ण थांबवतात की ही यज्ञभूमी आहे, इथे रक्तपात झाला तर ती भूमी अशुद्ध होणार. मग आहे ना, शेवटी हा ती 100ची मर्यादा ओलांडतो आणि कृष्ण सुदर्शन चक्राने त्याचे एकही थेंब तिथे न पाडता त्याला मारून टाकतात. तर आहे ना, हे असे असतात बघा आसुरी प्रवृत्तीचे लोक, की समोर कृष्ण होते तरी जाणू नाही शकले त्यांना ते. आणि म्हणजे स्वतःच्या देहामधल्या आणि इतरांच्या, का तर द्वेष करत असतात. तुम्ही जेव्हा दुसऱ्याकडचा मत्सर किंवा द्वेष करता, हा, तेव्हा अल्टिमेटली आपण कुणाचा द्वेष करत असतो? देवा तू त्याला ते का दिलंस, का दिलंस, माझ्याकडे ते का नाही, असं करत आपण कुणाचा अल्टिमेट
कुठे ना कुठेतरी आपण तो द्वेष कुणाचा करत असतो? कृष्णांचा करत असतो. तू त्याला ते दिलंस, मला दिलं नाही, असं ते सांगितलंय बघा, की स्वतःच्या आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असलेल्या परमपुरुष भगवंतांचाच ते द्वेष करत असतात. आणि खऱ्या त्यांची निंदा करणं म्हणजे कृष्णांची. तू कुठून तरी तू त्याला का दिलंस, त्याला का दिलंस, म्हणजे निंदा करत असतात. हा हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. कृष्ण, जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनी टाकीत असतो. हरे कृष्ण. हा, मग आता कृष्ण काय सांगतायत, तुम्ही अजिबातच ह्या मनुष्य देहाचा नाहीच काही उपयोग करू शकत आहात अध्यात्मासाठी, भक्तीसाठी. आणि तुमची ह्या शेवटी आपल्याच इच्छा आहेत. हे बघा, दैवी गुण काय आणि आसुरी गुण काय हे बाहेर कुठे नाही आहेत, आपल्याच आतमध्ये आहेत ते. मग आपल्याच हातात आहे ना, मी कुठल्या गुणांना प्रोत्साहन देणार आहे, हे आपल्या हातात आहे. ते काय थोडेच दुसऱ्या कोणाच्या हातात आहे. आणि दोन्ही आसुरी गुण पण आपल्यामध्ये आहेत आणि दैवी गुण पण आपल्यामध्ये आहेत. आपण ठरवायचंय मी कशाला प्रोत्साहन देईन. मग जर का आपण दैवी गुणांचा वाट नाही चालत आहे, तर मग आसुरीच ह्याच्यामध्ये गोष्टींमध्ये आपल्याला रमायचं आहे, तर कृष्ण म्हणतात की अजून अजून मग समजा तुम्हाला पशुयोनींचा जन्म मिळेल आणि पशुयोनी करत करत शेवटी नरकामध्ये चिरकालासाठी टाकून देतात. हा हा, हे करा माताजी पुढची स्लाईड. श्री कृष्ण, हे कोणते आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधी माझ्याकडे येऊ शकत नाही. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. हरे कृष्ण. हा, म्हणजे आहे बघा, तुम्ही आसुरी योनींमध्ये वारंवार जन्म घेताय, एका पण ह्याच्यामध्ये तुमच्यात काही फरकच नाही पडत आहे, तर हळूहळू अत्यंत अधमगतीला आणि अधपतन, की जिथून वरती उठणं, कृष्णांकडे जाणं, हे दुरापस्त होऊन बसतं. हा, असं म्हणजे इथे लक्षात घ्या की आसुरी स्वभावांचा शेवट कुठे होतो बघा. हा, घ्या त्याची पुढची स्लाईड. हरे कृष्ण, काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्ण. हे बघा, त्रिविधम नरकस्य द्वारम, नाही, त्रिविधम नरकस्य इदम द्वारम. हा, तर तुम्हाला हा नरकात जायचा हायवे सांगितलेला आहे कृष्णाने, की हा जो रोड आहे तो तुम्हाला थेट नरकात नेऊन सोडणार. कोण? काम, अनियंत्रित इच्छा, क्रोध आणि लोभ, तीनही होतं दुर्योधनाकडे बघा. हा, तीनही होतं. थेट कृष्णाने सांगितलेलं आहे, कुठे म्हणजे तुम्हाला कसलंही इंटरप्शन भेटणार नाही. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वार आहेत, तिथेच नेऊन सोडणार आहेत. मग ते काय म्हणतायत बघा, बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे. जे कामना, अनियंत्रित कामना, कळतंय ना एखादी गोष्ट आपली नाहीये, तर ह्या त्या मार्गाने मिळवायच्या नादाला लागायची नाही. ज्याची आहे ती त्याची आहे, हे मान्य करायला हवं आपण. आणि हा एक अनियंत्रित इच्छा, हे मी तुम्हाला म्हटलेलं ना मागे, की हे त्या पेटत्या होम असतो बघा, होम, त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं तूप आणि बाकीचं लाह्या वगैरे असं घालत जाणार, तीळ वगैरे, तो आणि भडकतो. हा, तुम्ही अनियंत्रित इच्छा ठेवलाय, तर जेवढ्या म्हणून पुऱ्या करणार, एक पुरी झाली रे झाली की दुसरी त्याच क्षणी आपण डोक्यात विचार करत असतो, मग तिसरी. त्यामुळे बुद्धीने मनावर ताबा ठेवा, मन इंद्रिय ताब्यात ठेवेल तुमची. हा, नाहीतर ह्या अनियंत्रित इच्छा, हा काम आपल्याला थेट नरकामध्ये नेऊन उभा करणार. क्रोधावर आवर हवा आपल्याला. लोभ आता शेवटी आता म्हंटल तसं, जे आपलं नाही आहे ते आपलं नाहीच आहे ना. आणि इथे मनुष्य जन्म आपल्याला फक्त दुसऱ्याचा म्हणजे पृथ्वीचा, वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी नाही मिळालेला, तर तो दान देण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी असा मिळालेला आहे. आणि जे काय आहेत त्या तुमच्याकडे संपत्ती वगैरे, ही सुद्धा एक जबाबदारी असते, ती पुढच्यांवर सोपवण्यासाठी. हा, हे मूळ इथले मालक कोण आहेत, हे सगळं कुणाच आहे मूळ, तर हे कृष्णांचं आहे. आपण इथे काय घेऊन नाही आलेलो. त्यामुळे प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने ह्यांचा त्याग करायला हवा.
काम, क्रोध आणि लोभ. आणि ह्या तिन्हींमुळे नाही तर काय होणार बघा, आत्म्याचा विनाश होतो. म्हणजे काय, आता ते मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं की तुम्ही अशा अशा योनींमध्ये जन्म घेत जाताय की त्या आत्म्याला कृष्णांकडे जाणं अशक्य होऊन बसल्यासारखं, आणि आणि अधःपतनाच्या अंधारामध्ये अडकून पडता तुम्ही. हा, आणि ह्यासाठी ना आपली इंद्रियांना तुम्ही चांगल्या ह्याच्यामध्ये गुंतवलं पाहिजे. प्रत्येक इंद्रियाला एक चांगलं खाद्य द्या. गुड इन गुड आउट अशी ती एक टर्म आहे ना, GIGO, गुड इन गुड आउट. गार्बेज इन तर गार्बेज आउट. कचरा टाकला तर कचराच बाहेर पडणार. इंद्रियांनी चांगलं घ्या तर मुखातली तुमची जे बाहेर पडणार वाणी वगैरे हे सगळं चांगलं बाहेर पडेल. घ्या माताजी पुढची स्लाईड. त्यामुळे बुद्धिमान मनुष्याने ह्या स्वतःला ठरवून ह्या तिन्हांपासून लांब राहायला पाहिजे. आणि जर का आहेत आपल्याला सतत शॉपिंगला जावंसं वाटतंय, ते आहे, किंवा मी चटकन रागावतो, शॉर्ट टेम्पर्ड झाला, आता मुलांची खूप हा प्रॉब्लेम आहे, तर आहे ना आधी हे माना, ऍक्सेप्ट करा की माझ्यात आहे हा प्रॉब्लेम, आणि ठरवा की मी ह्यातून बाहेर पडणार आहे. आणि ह्याच्यामधल्या जे एक्सपर्ट असतात ना त्यांचं थोडं मार्गदर्शन घ्या, त्यांनी सांगितलेले उपाय करा आणि स्वतःला ह्यापासून लांब आणा. ज्ञानात स्थित व्हायचा प्रयत्न करा. हा, हरिनाम जप घ्या पूर्ण पहिल्यांदा, कारण जपाचा परिणाम खूप वेगळा असतो. मी सांगितलं की आध्यात्मिक वाणी आहे ती, भौतिक वाणी नव्हे. हा, हे बघा इथे ना माताजी वाच आहे, सांगते तुम्हाला. हरे कृष्णा. हे कौंतेया, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर आहे ना आपण एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंचं जर का मार्गदर्शन आपल्याला मिळालं, जीवनात आले किंवा आपण त्यांच्याकडे गेलो, शंका तर असतात, कुणी असं नाही की शंका येणार नाही, तर आपण त्यांच्याकडून त्या शंकांचं निरसन करून घ्यावं. हा, जिज्ञासा तर करायला हवी. आणि आहे ना मग त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चाललो तर आपण क्रमशः परमगतीला म्हणजे कृष्णांच्या मार्गावर चालायला आपण सुरू करू शकतो. भक्तीने कृष्णांशी स्वतःला जोडून घेऊ शकतो. हा, त्यासाठी तुम्ही एका गुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करायला हवे. तुमची संगती चांगली हवी. तुम्ही मंदिरांमध्ये जा, भक्तांची संगती करा. संगतीचा पण परिणाम खूप असतो, तुमच्यामध्ये उत्साह येतो. आणि तुम्ही अगदी स्टडी वगैरे जरी करत असाल तरी पण मुलांना वगैरे पण सांगा की ग्रुपमध्ये पण तुमच्या वर्गात एकमेकांना अभ्यास करायला प्रोत्साहन द्या. सांगा त्यांना की आपण शाळेत शिकण्यासाठी येतो, ते आपलं मेन ध्येय आहे. स्पोर्ट्समध्ये वगैरे पण एखाद्या जात असाल तर तिथे आपण प्रॅक्टिस करायला गेलोय. नवनवीन गोष्टी मन लावून लक्ष देऊन शिका, टाइमपास नका करू. चांगली संगती खूप महत्वाची असते, नाहीतर कर्णाचं उदाहरण लक्षात ठेवा तुम्ही. संगतीचा असर की तो म्हणजे मित्राने आता दुर्योधनाच्या किती किती तरी वाईट कामांमध्ये त्याने फक्त मदतच केली. का केली? हा माझा मित्र आहे म्हणून, बुद्धी बाजूला ठेवून. असं नसतं. संगतीचा परिणाम कर्णाला विचारा, म्हणून युट्यूबवर कोणाचं तरी प्रवचन पण भेटेल बघायला तुम्हाला. तर तुम्ही तुमच्या मित्राला पण योग्य काय अयोग्य काय हे सांगायला हवं. आणि फक्त त्याचे तुम्ही मित्र आहात म्हणून असं नाही काय कोणी सांगितलेलं की त्याच्या हर एक वाईट कर्मामध्ये तो मागे आणि अगदी तुम्ही पुढे जाऊन मदत करा. हम्म. हं, ह्यामध्ये फक्त आपण अधःपतनाच्या मार्गावर पुढे जात असतो. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. जो शास्त्र विधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख, परमगती प्राप्त होत नाही. हरे कृष्णा. बघा, म्हणजे तुम्ही शास्त्र म्हणजे जे तुम्ही शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे आचरण नाही करत आहे, हा, तर मग आपल्या मनाला जे येईल ते करत सुटलाय स्वतःच्या स्वार्थासाठी, तर मग तुम्हाला सिद्धी, सुख हे इथलं तर नाहीच, आणि परमगती म्हणजे कृष्ण भावना सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. कारण तुम्ही त्या विचारच करायच्या स्टेजमध्ये नसतात, ते अज्ञानातच असतात. हा, घ्या मग त्याची पुढची slide.
हरे कृष्णा. म्हणून मनुष्याने शास्त्र विधाने कार्य आणि अकार्य यामधील भेद जाणला पाहिजे. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्यांची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्णा. बघा मग कृष्ण काय सांगतायत, तर तुम्ही जरा शास्त्र विधींमध्ये सांगितलेली कार्य करा. कार्य आणि अकार्य म्हणजे कर्म, विकर्म आणि अकर्म ह्याच्यातला भेद समजून घ्या आणि कृष्ण भावना भावित कर्म अकर्मामध्ये स्वतःला जोडून घ्यायचा प्रयत्न करा हा. आणि त्यामुळे हळूहळू आपली उन्नती होईल क्रमशः. ओके, घ्या माताजी पुढची स्लाईड. हा तर मग आता आपण आज तर झाला हा अध्याय. आपण बघितले की दैवी गुण, आसुरी गुण कुठले, मग आसुरी गुण खाली त्यांचा स्वभाव कसा बनतो हा. आणि मग ह्याचे परिणामही बघितले की त्या आसुरी स्वभावात शेवटी आपण जाऊन कुठे पोहोचतो. आणि काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची 3 द्वार आहेत म्हणून कृष्णाने सांगितले. आणि प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने आपल्याला स्वतःला त्यापासून लांब ठेवायला पाहिजे. कारण क्रोधामध्ये आपण योग्य निर्णय घेऊ नाही शकत. लोभ आपल्याला आंधळा बनवतो. अनियंत्रित कामना तुम्हाला काही करायला रान मोकळं असल्यासारखं सोडून देतात, असं नाहीये. हम्म आपण आत्मसाक्षात्काराच्या मार्गाकडे जायला हवं की मी कोण आहे, मी आत्मा आहे, शरीर नाही. खूप शरीरात गुंतून नाही चालत. पुन्हा काहीतरी कुठून तरी आपल्या इंद्रियांना कृष्णाशी जोडून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. छोट्या छोट्या सेवांमध्ये तरी जमतात का बघायला पाहिजे. नाही तर मग हे अधःपतन इतकं असतं, कृष्णाने सांगितलं ना की तिथून आत्म्याचा विनाश होऊ शकतो. त्यामुळे बुद्धिमान लोकांनी ह्यापासून स्वतःला लांब ठेवायला पाहिजे. आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन घ्या, त्या मार्गावर चालायचा प्रयत्न करा. तर झालाय आपला आजचा अध्याय. माताजी तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करा. तुम्हाला काही शंका असली तर विचारा सर्वांना. आपल्या लेवल 2 च्या लिंक येतील बघा ग्रुपवर. तुम्ही लेवल